नमस्कार मित्रांनो, लसावी मसावीच्या भाग 3 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तिसरा भाग पाहणार आहोत. तर पुस्तकात दिलेली उदाहरणे आपण पहिल्यांदा अभ्यासूया. काय दिलं आहे? 195, 312 व 546 यांचा मसावी काढा. मग 195चे अवयव काढून घ्यावे लागतील. सर्वांचे अवयव काढून घ्यायचे पहिल्यांदा. 195. मग काय दिलंय? 195, 312 व 546. 195, 312 व 546 या 3 संख्या दिलेल्या आहेत. त्यांच्या अगोदर अवयव काढून घ्यावे लागतील. 195 बघितलं पाहिजे 2 ने भाग जातो का? 2 एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 संख्या आहे का? नाही. मग 9, 5, 14 आणि 1, 15. 15ला 3 ने भाग जातो, पण त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने जातो 5 ने भाग जातो. मग आपण 5 ने भाग देऊया. 5 गुणिले 5 त्रिक 15, 5 9 45. 5 गुणिले 39. 5 त्रिक 15 उरले 4 झाले 45. 5 9 45. आता याला 3 ने भाग जाईल. 3 गुणिले 13. 5 त्रिक 15, 15 3 एके 3, 3 त्रिक 9, 13 त्रिक 49. हे झाले 195चे अवयव. आता पुढे काय? 312चे अवयव. 312 बघितलं पाहिजे 2 ने जातो, पण त्याच्यापेक्षा मोठ्या संख्या आहे 4. 4 ने जातो, मग 4 ने डायरेक्ट भाग लावायचा. 4 गुणिले 4 सप्ते 28. 4 सप्ते 28 उरले 3, 4 8 32. 78. 4 गुणिले 78. पुढे 2 ने भाग जातो. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 39 गुणिले 78. पुढे आहे बघा 2चे किती? 2 गुणिले 2, 2 गुणिले 78. 2 गुणिले 2 बेत्रिक 6, 1 उरला 2 9 18 39. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 39. पुढे काय बघायचं आहे? 39ला भाग लावायचा आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2, 3 गुणिले 13. 13 त्रिक 39. 13 त्रिक 39. नंतर 546ला भाग लावायचा आहे. 546चे अवयव काढायचे. 2 ने चालू करूया. 2 गुणिले 2 दुने 4 उरला 1, 2 7 14, 2 त्रिक 6 273. 2 गुणिले 2 3 ने भाग जातो. 3 गुणिले 91 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 13. इकडे लक्ष द्या. 546चे अवयव 2 गुणिले 273, नंतर 2 गुणिले 3 गुणिले 91, नंतर 2 गुणिले 3 गुणिले 13 सप्ते 91, 7 गुणिले 3 13 सप्ते 91, 7 गुणिले 13. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणते आहेत? सामायिक अवयव कोणते आहेत? 3 आणि 13. 3 13 3 3 13
3 13 3 आणि 13. मग मसावी बरोबर 3 गुणिले 13 39. मग मसावी बरोबर 3 गुणिले 13 बरोबर 39. अशा पद्धतीने 3 संख्या दिल्या असतील तर तिन्ही संख्यांचे अवयव काढून घ्यायचे आणि त्याच्यातील सामायिक अवयव बाजूला घ्यायचे. तो त्यांचा असतो मसावी. आता समजा तुम्हाला उभी मांडणी करायची असेल तर दुसरं उदाहरण आपण पाहूया. 60 12 व 36 यांचा मसावी काढा. 60 12 व 36. 60 12 36. 60 12 व 36 यांचा मसावी काढायचा आहे. काय करायचं, पहिली लहान संख्येने सुरुवात करायची. 2 ने भाग जातो म्हणून 2 घ्यायचे. 2 बेत्रिक 6 बे 0 0 बेसंग 12 बे 1 बे बे 8 16. परत 2 ने भाग जातो. बे 1 बे 15 30 बेत्रिक 6 बे 9 18. आता कमीत ते 2 संख्यांना भाग गेला पाहिजे अशी संख्या शोधायची. पण इथे तिन्ही संख्यांना जातो. 3 गुणिले 3 5 15 3 1 3 3 त्रिक 9. आता पुढे भाग जातो का? पुढे भाग जात नाही. म्हणून मसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3. मसावी बरोबर 12. उभ्या मांडणीने काय करायचं, 60 12 36 यांचा मसावी काढायला सांगितला. मग उभी मांडणी करून घ्यायची. 60 12 36. नंतर काय करायचं, कमीत कमी संख्येने पहिल्यांदा 2 पासून सुरुवात करायची. भाग जातो काय बघायचं आणि भाग लावत जायचं. आता इथे 3 30 दुने 60 6 दुने 12 18 दुने 36 15 दुने 30 3 दुने 6 9 दुने 18. नंतर बघितलं तर 2 ने भाग जात नाही. 3 ने जातो काय बघायचं. मग 3 ने जातो. 3 5 15 3 1 3 3 त्रिक 9. आता या ठिकाणी कमीत कमी 3 संख्या असतील तर 2 संख्यांना भाग गेला पाहिजे तर पुढे भाग द्यायचा, नाही तर भाग द्यायची गरज नाही. मग मसावी म्हणजे असे अवयव जे तिन्ही संख्यांना भाग जातील ते अवयव. तिन्ही संख्यांना भाग जाणारे अवयव घ्यायचे. 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर मसावी. मसावी बरोबर 12. तर अशा प्रकारे या ठिकाणी या भागामध्ये आपण काय शिकलो, मसावी काढायला शिकलो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लसावी. हा भाग आवडल्यास शेअर करा, लाईक करा, मित्रांना तुमच्या पाठवा, तसंच सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद. तुमचा एक सबस्क्राईब मला चालना देतो आणि व्हिडिओ बनवण्यासाठी. तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.